कोर्टात राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे आता थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। सध्याच्या दोन मोठ्या घडामोडी आपण पाहतोय। थोड्याच वेळात राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे फडणवीसांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे काय स्पष्टीकरण देतात, काय माहिती देतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरेंची शिवतीर्थवर आता थोड्याच वेळात काहीच मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद होते आणि आपण पाहतोय या ठिकाणी संपूर्ण तयारी पत्रकार परिषदेची झालेली आहे। त्यामुळे राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट त्या संदर्भात काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये साधारणतः 50 मिनिटं चर्चा झाली होती। ही नेमकी कोणती चर्चा होती, कोणत्या विषयांवर ही चर्चा झाली ते पाहणं आता औत्सुक्याचं आहे। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। याआधी राज ठाकरे आणि फडणवीसांची मुंबईत एका हॉटेलमध्ये भेट झाली होती। दरम्यानच्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणि विजय मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते। शिवाय उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत दोन्ही ठाकरेंकडून याआधी सुद्धा संकेत दिले गेले। मात्र युती संदर्भात कुणीही बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना दिले होते। शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर आले होते। दहीहंडी उत्सवात सुद्धा दोन्ही ठाकरेंचे नेते एकाच मंचावर होते। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना आज मात्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली।